म्हणून नाही थोडक्यात घेतो लेकरं झोपला ते इथं आपला अक्षतानं मुक्तेश्वरनं फक्त झोपाचं ठेवलं होतं आणि त्यात अंबादासनं पुन्हा पाळणा म्हणला. असा कार्यक्रम नसतो अंबादास. 5 मिनिटात मुली लेकरं लहान आहेत, पटपट कार्यक्रम उरका लागते. पुढे बी तसं करा. आता मी 2 मिनिटात उरकवतो कार्यक्रमाला आभार घ्या. आता ह्या कार्यक्रमाचं खरं नियोजन कोण ठरवलं असेल तर सर नामदेव दोडके आणि रोहिणी या दोघांना खरंच या कार्यक्रमासाठी श्रेय घेतलं. हा कार्यक्रम मैत्रीचा कार्यक्रम आहे. आपण दुनियादारीच्या कुठेही जरी हिंडलो, दुनियादारी कुठेही बघितलो तरी ह्या शाळेत आल्यानंतर आपण जिथून शिकून गेलो किंवा जिथं आपण घडवलं तिथं आल्यानंतर खरंच आपल्याला विसरते की आपण कोण आहोत, काय आहोत हे भान विसरून आपण इथं बसलेलो. आता माझे किस्से सांगितलं तर आता कसं मी 1 वर्ष होतो, पण इथं पोरवाला सगळ्याला माहिती 1 वर्ष होतो, पण दुसरी अशी आहे 10 वर पहिलीपासून असल्यासारखी दुसरी असतात माहिती. कारण माझा स्वभावच पहिल्यापासून खोडकर आहे. नांदुर्ग्यात रुपालीला दिले तिथं 2 वर्ष दिवे लावून आला. ती दिवे लावल्यानंतर इकडं तुम्ही हातपाय धरून त्यांची आम्ही मायबापी आली होती माझी. खरंच सांगतो मला कुठेच ऍडमिशन देत नव्हती. इथं हातपाय पडून माझे सरांनी ट्युशन एकदम व्यवस्थित केलं. आता कसं आहे शेवटी अंग गुण रंगून मायबापाचे गुण त्या पद्धतीने माझे रंग पुन्हा 10वीत पोरवाला दिसले. आंबादासला जरा जास्त दिसले. कसं आहे आंबादास शेवटी अंगात सोसावं लागते, पर्याय नाही. पण शेवटी माझ्यामुळे झालेला त्रास नामदेवला माहिती आहे. कारण मी जरी रूमवर राहत असेल तर रूमवर कमी नामदेवच्या घरी जास्त राहायचो. माझं अख्खं वर्षच नामदेवच्या इथं गेलं. पण नामदेवच्या इथंच 5:45ला नामदेवची म्हणजे मला आत्या हो त्यांनी उठवायची आहे. पण मी नामदेवला सांगायचो बाबा तुला शिकायची आहे, तू उठ अभ्यास कर, मला थोडं झोपू दे म्हणायचं. हा जी नामदेव म्हणायचं आत्या आली की उठू म्हणायचं, तेवढंच उठायचं. आत्या केली की अजून झोपायचं. असा आपला पराक्रम होता. आपला काही अभ्यासात आधीपासून ते मग दोडके सरनं सांगितल्याप्रमाणे मला रोड भेटला, पण माझ्या रोडला पुन्हा कॉन्क्रीट होल नाही, खडी होल नाही. माझा कायम रोड तसाच आहे. पहिलीपासून 10वी पर्यंत हे रोड माझा कायम असाच राहिलेला आहे. 11वी-12वी आपला अजिमला केलो तरी पण खरंच सांगताना मला आता एक गोष्ट अभिमानानं वाटते की 11वी-12वीला गेल्यानंतर मला वाटत होतं की बाबा 11वी-12वी म्हणजे पुढे खरंच एन्जॉयमेंट आहे, मजा आहे. चला इथून गेलं म्हणजे कॉलेज लाईफ आहे, मोकळेपण आहे. पण दुनियादारी काय आहे, आयुष्य काय आहे, शिक्षण काय आहे, मित्र काय आहे ते याचा खरा अनुभव मला 10वीपर्यंत आला. 10वीच्या नंतर कितीही शिकलो, काही केलो तरी पुन्हा असा वेळ आली नाही, असं शिक्षण झालं नाही, असे मित्र भेटले नाहीत. तर तुम्हाला सांगतो तुम्ही बाबांनो तुम्ही आला असतो तरी तर कार्यक्रम झाला नसता. खऱ्या कार्यक्रमाची शान कोणा तर पूर्व आणि सर आहे. हे टवळखोर जर सर आले असते तरी तर कार्यक्रम बी होत नव्हता. मला बोल देत नव्हते, मला तेच म्हणायचे खाली बसून. कारण पोरं असले मला आधीच म्हणायचे तू बोललो म्हणून. जाऊ दे राजू भाऊ टेन्शन घेऊ नको, तुझी लुना पाडलो होतो मी, नीट करून देतो तवा. कारण सर तुम्हाला माहित नाही आपल्या 10वीच्या मी एक फोटो दिली होती. आपण सर्वांनी इथं मिळून जरी वाजवायचं आपलं हे दिलं होतं तरी देखील मी आणि राजूची लुना होती. पप्पाकडून चोरून कपचूप राजून मी औषधाला गेलतो. हे फक्त राजूला मला माहिती आहे. पुन्हा आल्यानंतर राजू मार खाल्ला, पण ते आता राजूला सोसावं लागेल. दुसरी सगळं चालतंय त्यानं काय राजूला आताच येतेच नव्हतं तर माझ्यावर काय बोलू बाबा, मला तुझ्या बरोबर आठवण येते. नामदेव बोरकी बरं आठवण येते. आता कुणाचं बोलू म्हणलं, तुमचंच बोलावं लागतंय. कारण मला आठवतंय आपल्याला जायला इथून वाट होती आणि आपल्या टेस्ट चालू होती, तोंडी परीक्षा चालू होती आणि मी गणेश मुळे आणि नामदेव दोडके 3 जण बाहेर आलो होतो. शिंदे सरांचा तास होता. शिंदे सर माहिती वाईट वाटतं, शिंदे सरांचा तास होता. आपल्या शाळेला खिडक्या नव्हत्या मला आठवते फक्त. आणि आमची बॅच म्हणजे 2 नंबरची बॅच होती. आधी नामदेव म्हणजे कळीचा नारद आहे सर. दोडके सराच्या घरचं दोडके सर तुमचा खरंच पुतण्याचा कळीचा नारद आहे. काय नाही हळू चिमटी घेत होतं आणि काढला बसत होतं. तुम्ही म्हणत वैभव मोरे करायला तुम्ही जाणलो सर तुमचा नातू पुतण्या कुण्या गुणाचा आहे सांगतो. हळू आता माहिती आहे पोरवाला काय दिली खरंच कृती तसं होतं. हळू चिमटी घ्यायचं आणि पुन्हा माझं वैभव मोरे केलं बाबा. आमची पाठ मोकळीच पहिलीपासून आम्हाला तरी बसायचे. तिथं गेलो गणेश मुळे म्हणले नामदेव म्हणले बघू म्हणले कुणाचा नेम बसते म्हणले याच्यामध्ये आपला शाळेमध्ये. आम्ही सर नव्हते शिंदे सर, आम्ही बाहेर गेलेलो. चला म्हणलं धोंडे मारलो. नामदेवचा बसायला नाही, गणेश मुळेचा बसायला नाही. आमचा योगा नशीब खोट का मारून नेम जाऊन शिंदे सराला लागून झाला कार्यक्रम. वाजले 12 घेतली बोलून ऑफिसमध्ये. परीक्षेचा वेळ होता.
आम्हाला पण गुणशिस्ते सर होते. गुणशिस्ते सरनी कधी गुन्हा मारले मला आठवत नाही, पण मला लय मारले. मला आठवत नाही वर्गात काही येत नव्हते, कारण मी 10वीला असल्यामुळे मला माहिती ना. पण मध्ये गेलो नामदेवला, गुणशिस्ते सर म्हणायचे हुशार होताच वाया गेला असं नामदेवला म्हणायचे. आणि मी म्हणायचो सर तेच मारले तोंडा. नाही नाही नाही, तू हुशार होता हिच्या नजर लागून वाया गेला. नामदेव चालू केला रडाला आणि मार बसलेला मला एवढ्याला हसून नामदेवला रडू. आता कसं आहे कॅरेक्टर तसं होतं. नामदेवला म्हणायचं नामदेव चूक केलाय बाबा, सांगितलंयस तू. नाही सर याच्या नादाला लागून मी वाया गेला म्हणून. आता ते अशा पद्धतीने कार्यक्रम चालला. आता कार्यक्रमामध्ये कायम फसत मीच गेलो. तर आता आठवतं इथं खेळाचं आपलं 10वीचा येतो. आपली क्रिकेटची स्पर्धा होती. क्रिकेटमध्ये हारलो होतो. नामदेवचीच दिमाग होता. त्याच्या 10वीत तुमची आपला खेळ सहित होऊ द्यायला नव्हता. गड्यानं खंडाला लावलं होतं मला रात्री 12 वाजता. इथं खेळ होऊ द्यायचं नाही मला. आता नामदेव होता, फक्त नामदेव पुढे करायचा आणि मागून बघत बसायचा. नामदेव जेव्हा त्या कर्माची फळ मला भेटलेली आहे, तुम्ही त्यांना देऊ, तुम्ही निवांत काय काय केलं ती खरं सांग. अजून ते सर म्हणते ती हीच आगावा म्हणजे ती पूर्व म्हणते मीच आगावा, पूर्व म्हणते ती मीच आगावा. पण खरा आगाव तू होता. तुझ्या कर्मामुळे मला इथं भेटलं. नामदुर्ग्यातून आलो, तिथून काढून टाकलं म्हणून इथे येऊन शांत राहायला गेलो. तुझ्या नादाने मी वाया गेलो. आता झालेलं झालं बाबा, सगळेजण जास्तच्या परीने आता सेटल झालोय. पण एवढं सांगतो, कुठेही दुनियादारीच्या जरी आपण फिरून आलो, आज कोणी काही करत असेल, कारण हे व्यासपीठ शैक्षणिक आहे, शासकीय आपल्या असल्यामुळे इथं काय कोण कुठं लागलं काय गेल्याला महत्व नाही. पण प्रत्येकजण प्रत्येकाच्या ठिकाणी सेटल झालेला आहे. आजही मला वाटतं सर, मी एवढा फ्री राहून माझ्या पद्धतीनं खरंच अशा मित्राचा आशीर्वाद, आज मी 10-15 गावामध्ये काम करत असताना ते माझ्या स्वभावामुळे आणि माझ्या मित्रमैत्रिणीमुळे मला बरेच फायदे झाले. कारण मैत्रीशिवाय दुनियादारी नाही आणि मैत्रीशिवाय जीवन नाही. आणि हीच मैत्री पुढे असंच आयुर्वेद राहावं म्हणून ज्यांनी या कार्यक्रमाला परिश्रम घातलं, ज्यांनी याला सहकार्य केलं आणि जे विक्रम